छोटी नंदू येणार. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात अखेर आता काव्या अनिशाला भेटायला तिच्या घरी आलेली असते. काव्या अनिशाला म्हणते की काय झालंय तुझं, तू माझा फोन उचलत नाही, माझ्याशी बोलत नाहीये, तुला राग आलाय का माझा? अनिशा म्हणते की तसं काही नाहीये. काव्या म्हणते की मग तू आमच्या लग्नात का आली नाहीस तेव्हा? अनिशा म्हणते की मी मेन्स पास झालीये आणि तुझ्या लग्नाच्या दिवशी माझा इंटरव्ह्यू होता. तू तर तुझ्या संसारात तुझं स्वप्न विसरलीयस. आणि अनिशानं जाग करून दिल्यामुळे काव्याला आता पुन्हा कलेक्टर होण्यात स्वप्न आठवतं. आणि काव्या आता पुन्हा एकदा नव्यानं अभ्यासाला सुरुवात करते. ती पार्थला म्हणते की मागच्या वेळेस आपला ॲक्सिडेंट झाला होता जेव्हा आपण एक्झॅमला चाललो होतो. आता मी नव्यानं एक्झॅमची सुरुवात करत आहे. तर पार्थनं आपल्यासाठी एवढं काही केलं, त्यामुळे काव्या देखील त्याला आता एक छानसा सरप्राईज देणार असते. पण मात्र ट्विस्ट असा येतो की परीक्षेची तयारी सुरू करण्याअगोदरच पार्थ सांगतो की काव्या आई होणार आहे. तर दुसरीकडे नंदिनी आता डॉक्टरांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि तिला कळत की तीच आई होणं कठीण असत.